ज्याशी नावडे एकादशी तो जिताचा नरकवासी, ज्याशी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत, ज्याशी घडे एकादशी जाणे लागे विष्णुपासी, तुका म्हणे पुण्यराशी तोच करी एकादशी तोची करी एकादशी। सगळ्यात श्रेष्ठ व्रतामध्येच किंवा मग सगळ्यात श्रेष्ठ जे व्रत मानलं जातं तर ते एकादशीचं व्रत आहे आणि त्या एकादशीच्याच व्रतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मानली जाणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी। या आषाढी एकादशीला लाखो भाविक भक्त पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात। तर त्या अगोदरच म्हणजे निव्वळ 15 ते 20 दिवस तब्बल पायी चालत हा वारीचा प्रवास करून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसह हजारो भाविक भक्त आणि कित्येक पटीने पालख्या सुद्धा या सावळ्या विठुरायाच्या भेटीला गेलेल्या असतात। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीला एवढं महत्त्व का आहे किंवा मग आषाढी एकादशीची नेमकी पौराणिक कथा काय आहे किंवा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कसे निर्माण झाले आणि भगवान पांडुरंग आणि भक्त पुंडलिक यामध्ये नेमका संबंध काय किंवा भक्त पुंडलिक हे पांडुरंगाचे परमभक्त का व कसे झाले या संपूर्ण विषयाची माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सगळ्यात श्रेष्ठ असं व्रत मानलं जातं ते म्हणजेच एकादशी आणि वर्षामध्ये ज्या 4 महत्त्वाच्या एकादशी येतात तर त्या 4 एकादशीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे ते म्हणजेच आषाढी एकादशीला, जिला देवशयनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं। ही देवशयनी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं। आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त आणि वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पायी पंढरपूरला प्रवास करतात। यालाच पंढरीच्या पांडुरंगाची वारी असं म्हटलं जातं। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा आनंदाचा आणि अतिशय भक्तिमय उत्सव किंवा सण म्हटलं तरी सुद्धा चालेल। जगाच्या पाठीवर अशी वारी कुठे घडलेली नाही किंवा होणार सुद्धा नाही, कारण या वारीमध्ये अखंड तब्बल 15 ते 20 दिवस किंवा काही ठिकाणी 1 महिनाभर लाखो भाविक भक्त एकाच दिशेने म्हणजेच एवढी मोठी गर्दी एकाच ध्येयाने चालते ती म्हणजेच आपल्या विठुरायाचं दर्शन करण्यासाठी। त्या ठिकाणी तहान भूक ऊन पाऊस या कशाचीही तमा केली जात नाही। वारीमध्ये जो चालण्याचा आनंद आहे किंवा वारी करण्याचा आनंद आहे तो संपतो फक्त विठुरायाच्या चरणाकडे पाहून आपण धन्यता झाल्याची, कारण जो काही 15-20 दिवसांचा शीन आहे तो फक्त विठुरायाच्या मुखाकडे जरी पाहिलं तरी तो शीन अगदी गळून जातो असं म्हटलं जातं। याच तीर्थक्षेत्राला दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। महाराष्ट्रातील पंढरपूर हे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि वारकऱ्यांचं हे माहेरघर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। असलेले पंढरपूर भीमा नदीच्या काठावरती वसलेले आहे। भीमा नदीला पंढरपूरमध्ये जाताच चंद्रभागा असं म्हटलं जातं। त्याचं कारण असं आहे की ती जी भीमा नदी आहे ती पंढरपूरच्या आसपास जाता अगदी चंद्रकोराच्या आकारामध्ये वाहते, म्हणूनच तिला चंद्रभागा हे नाव देण्यात आलेलं आहे। कारण तिचे जे पावित्र्य आहे किंवा तिचं जे पाणी आहे ते चंद्र आकृतीमध्ये त्या पंढरपूरमध्ये वाहते। तसेच प्रजापती दक्ष यांनी चंद्राला शाप दिला होता की चंद्रदेवाने या नदीमध्ये स्नान केल्यामुळे तो शापातून मुक्त होईल। चंद्राचा शीनभाग गेला म्हणून भीमा नदीला चंद्रभागा असे सुद्धा नाव देण्यात आले। तर आता आपण पाहूयात की आषाढी एकादशी म्हणजे काय किंवा आषाढी एकादशीचे एवढं महत्त्व का आहे। कुंभ नावाच्या दैत्याचा मुलगा मृदुमान्य याने देवतांचा छळ करून त्याची सर्व सत्ता बळकावली। त्यामुळे सर्व देवी देवता त्याच्या भीतीने त्रिकुट पर्वतावरील एका गुहेमध्ये जाऊन लपून बसले। परंतु दैत्य त्यांचा पाठलाग करत त्या गुहेच्या दरवाजाजवळ येऊन थांबला।
त्यामुळे घाबरलेल्या सर्व देवी देवतांना उपवास घडला आणि त्यांच्या श्वासातून एक दिव्य स्त्री निर्माण झाली. तो दिवस होता आषाढ शुद्ध, म्हणजेच देवी देवतांच्या श्वासातून निर्माण झाली म्हणून तिचं नाव एकादशी असं ठेवण्यात आलं. या एकादशीने मृत्युमान्य दैत्याचा वध करून त्या देवी देवतांना संकटमुक्त केले. याच दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे विश्राम करण्यासाठी श्रीसागरात योग निद्रेत जातात. त्यामुळेच या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवसांपासून चातुर्मास प्रारंभ होतो. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी पासून ते कार्तिक महिन्यातील देव प्रबोधिनी एकादशी पर्यंत भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रिस्त असतात, म्हणजेच हे 4 महिने झोपेत असतात आणि या 4 महिन्याच्या कालावधीलाच आपण चातुर्मास असे म्हणतो. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र नेमके कसे निर्माण झाले किंवा मग भक्त पुंडलिक हा पांडुरंगाचा परमभक्त कसा झाला, त्यामागची अशी पौराणिक कथा सांगितली जाते की प्रभू श्रीरामाचे जे पूर्वज होते इक्ष्वाकू यांचा नातू हा माधांताचा मुलगा मत्स्यकुंद हे देव आणि दानवाच्या युद्धांमध्ये देवतांना मदत करण्यासाठी स्वर्गामध्ये आलेले होते. दानवाचा नाश करून देवांना विजय मिळवून देणाऱ्या मत्स्यकुंदाने काहीतरी मागावे अशी इंद्रदेवाने त्याला विनंती केली आणि मी अत्यंत थकल्यामुळे मला आता निवांत झोप द्या अशी मत्स्यकुंदाने इंद्रदेवाकडे मागणी केली. आपण झोपल्यावर आपल्याला कोणीच उठवू नये. जर कोणी मला उठवले तर आपली दृष्टी त्याच्यावर पडताच ती व्यक्ती जळून भस्म होईल असा इंद्रदेवाला त्यांनी वर मागितला आणि इंद्रदेवाने सुद्धा प्रसन्न होऊन मत्स्यकुंदाला हा वर दिला. त्यानंतर थकलेला मत्स्यकुंद एका गुहेमध्ये जाऊन झोपी गेला, कारण त्याने देवी आणि देवदेवता किंवा मग दानवाच्या युद्धांमध्ये देवतांना खूप मोठी मदत केली होती आणि तो अतिशय थकल्यामुळे त्याला गुहेमध्ये जाताच झोप लागली. त्यानंतर बराच काळ लोटला गेला. भगवान श्रीकृष्णाचा काळ सुरू झाला. कालयवन नावाचा एक वीर योद्धा होता. त्याने नारद मुनींना विचारले की माझ्या बरोबर युद्ध करेल असा या धरतीवरती कोणी वीर आहे का. त्यावर नारद मुनींनी त्याला श्रीकृष्णाचे नाव सुचविले. मग कालयवन श्रीकृष्णाकडे युद्धासाठी निघाला. त्याच वेळी कंसाचा सासरा म्हणजे जरासंध त्याच्या मुलीला वैधव्य आले म्हणून तोही श्रीकृष्णासोबत युद्ध करण्यासाठी निघाला होता. या सर्व प्रकारामध्ये जनतेची कुठलीही हानी होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गुजरात प्रांतातील समुद्र किनारी द्वारका नगरी तयार केली आणि मथुरेतील सर्व लोकांना तिथे सुखरूप नेऊन पोचवले. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण स्वतः मथुरेच्या वेशीजवळ निशस्त्र एकटेच बाहेर आले आणि जवळच असलेल्या पर्वताकडे पळू लागले. ज्या गुहेमध्ये मुचकंद झोपलेला होता हे श्रीकृष्णाला माहित होते. हे बघून कालयवनाने श्रीकृष्णाचा पाठलाग केला. श्रीकृष्णाने त्याचा सेला त्या मुचकुंदाच्या अंगावरती टाकला आणि बाजूला ते जाऊन लपून बसले. कालयवन गुहेत आल्यानंतर त्याला असे वाटले की श्रीकृष्ण हा थकला आहे, तो पळून पळून या ठिकाणी येऊन झोपलेला असावा, म्हणून त्याने त्यांच्यावरती प्रहार केला. मुचुकुंद झोपेतून जागा झाला आणि त्याची दृष्टी ही कालयवनावरती येऊन पडली आणि ठरल्याप्रमाणे इंद्रदेवाच्या वरदानाप्रमाणेच तो कालयवन त्या ठिकाणी भस्म झाला. त्यानंतर श्रीकृष्ण मुचुकुंदासमोर आले आणि श्रीकृष्णाचे मनोहर रूप पाहून तो अतिशय आनंदी झाला. श्रीकृष्ण मुचुकुंदाला म्हणाले की तू मला वाचवलेस तर आता तू या ठिकाणी काहीतरी वर माग. त्यावर मुचुकुंद म्हणाला की या जगामध्ये माझ्याकडून युद्ध आणि झोप याशिवाय काहीच झाले नाही.
मला भक्ती करून ब्रह्मानंद मिळवण्याची फार इच्छा आहे. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले की तू माझा परमभक्त म्हणून पुढच्या जन्मी पुंडलिक या नावाने जन्म घेशील. माझा परमभक्त म्हणून जगप्रसिद्ध होशील. म्हणजेच मुचकुंद हा पुढील जन्मांमध्ये भक्त पुंडलिक होऊन पांडुरंगाच्या भेटीसाठी आलेला होता. भक्त पुंडलिक नेमका कोण होता किंवा मग त्याचा अवतार कशा पद्धतीने झाला, तर मुचकुंद हा पुढे जाऊन जनुदेव आणि मुक्ताबाई या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी पुंडलिक या नावाने पंढरपूरमध्ये जन्माला आले. पुंडलिक लग्नानंतर बायकोचे अतिशय वेडे होते. त्यांनी बायकोला खांद्यावरती घेऊन आई वडिलांसोबत काशी यात्रेला निघाले. वाटेत मुक्कामासाठी ते कुकुटमुनीच्या आश्रमामध्ये थांबले. पुंडलिक जेव्हा पहाटे उठला आणि तेव्हा त्याला अनेक सुंदर स्त्रिया आश्रमाची झाडलोट आणि सरडा रांगोळी करताना दिसल्या. तेव्हा न राहता त्याने त्या स्त्रियांना विचारले की तुम्ही कोण आहात, कुठून आलेला आहात. तेव्हा त्या स्त्रियांनी पुंडलिकाला सांगितले की आम्ही स्वतः गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, कावेरी, कृष्णा इत्यादी नद्या आहोत आणि आम्ही स्वतः स्त्रीरूप धारण करून मातृपितृ भक्ती करणाऱ्या या कुकुटमोडीच्या सेवेसाठी येथे दररोज येतो. आणि एवढं सांगून त्या नद्या अदृश्य झाल्या. परंतु त्याचे हे बोलणे ऐकून मात्र पुंडलिकाला पश्चाताप झाला की आपण आई वडिलांची एवढी फरफटत केली आणि बायकोला खांद्यावरती घेऊन आपण काशी यात्रेसाठी निघालो आहोत. तेव्हापासून त्याला पश्चाताप झाला आणि तो आई वडिलांना घेऊन परत पंढरपूरला आला आणि आई वडिलांची अतिशय मनोभावे सेवा करू लागला. म्हणूनच पुंडलिक हा मातृभक्त अशा पद्धतीने प्रसिद्ध झाला. अशा या भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी पांडुरंग पंढरपूरला का आले किंवा त्यामागचं नेमकं कारण काय होतं, तर पुढे काही कारणाने माता रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये संवाद झाला की माझा एक परम भक्त हा मातृपितृ भक्त आहे आणि तो पंढरपूरमध्ये अखंड आई वडिलांच्या सेवेमध्ये दडलेला आहे. तर ही चर्चा होताच पांडुरंगाला पुंडलिकाच्या भेटण्याची आस निर्माण होते. पुढे काही कारणाने माता रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरती रुसून पंढरपुरातील दिंडीर वनामध्ये म्हणजे चिंचेच्या वनामध्ये जाऊन पोचतात. त्यांचा शोध घेण्यासाठी श्रीकृष्ण देखील पंढरपूरमध्ये दाखल होतात. रुक्मिणी मातेचा शोध घेता घेता ते पुंडलिकाच्या घराजवळ येतात. माता पित्याबद्दल पुंडलिकाची जी भक्ती ऐकून होती आणि ती बघून श्रीकृष्ण त्याला भेटण्यासाठी गेले होते. देवाने पुंडलिकाला हाक मारली. पुंडलिका पुंडलिका अशी हाक मारताच पुंडलिकाने मागे वळून पाहिले नाही, कारण त्याच्या मांडीवरती आई आणि वडील यांचं डोकं ठेवून ते झोपलेले होते. त्यामुळे पुंडलिकाची पाठ ही त्याच्या दरवाजाकडे होती आणि दरवाजामध्ये साक्षात पांडुरंग विठ्ठल आपल्या भेटीसाठी आलेले आहेत हे त्याला माहितीच झाले नाही. तेव्हा पुंडलिकाने आपल्या जवळची एक वीट त्या दरवाजाकडे फिरकावली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या विटेवरती उभे राहा, कारण माझ्या मांडीवरती माझे आई वडील झोपलेले आहेत आणि मी आता त्यांना उठवू शकत नाही. त्यामुळे भगवान पांडुरंग त्या विठेवरती उभे राहिले. म्हणूनच त्यांना विठोबा या नावाने प्रसिद्धी मिळाली. श्री विठोबा म्हणजेच पांडुरंग हे पुंडलिकाची भक्ती बघून तिथेच रामाला आणि सर्व भक्तांचा उद्धार करीत पंढरपूरला विटेवरती उभे राहिले आणि ते युगे 28 म्हणजेच 28 युग कमरेवरती हात ठेवून त्या पुंडलिकाची भेटण्याची आस घेऊन त्या ठिकाणी उभे होते. भक्त पुंडलिकामुळे श्री विठ्ठल आषाढी एकादशीला पंढरपूरला आले. म्हणूनच या एकादशीला अतिशय महत्त्वाचं स्थान निर्माण झालं.
जोपर्यंत पुंडलिक मागे वळून पाहत नाही तेव्हा पांडुरंग त्या विटेवरती तशाच पद्धतीने उभे होते. रात्र पूर्ण संपत आली आणि भगवान पांडुरंगाने मूर्तीचं रूप धारण केलं. जेव्हा सकाळ झाली तेव्हा भक्त पुंडलिकाला कळलं की साक्षात पांडुरंग माझ्या दारावरती आला होता आणि मी त्याचं दर्शन घेऊ शकलो नाही. पुंडलिकाच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट आली की भगवान पांडुरंग साक्षात आपल्या दारामध्ये उभे होते आणि आपण त्यांचं दर्शन घेऊ शकलो नाही, म्हणूनच तेव्हापासून भक्त पुंडलिकाने पांडुरंगाच्या भक्तीला सुरुवात केली. तो खरा भक्त त्या काळामध्ये होऊन गेला आणि तेव्हापासूनच पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा होऊ लागली. ही पांडुरंगाची युगे 28 म्हणजे 28 युग हा पांडुरंग विटेवरती उभा आहे, जो आपल्या भक्तांची वाट पाहत आहे. त्यामुळे प्रत्येक भक्त आषाढी एकादशीला जाऊन पांडुरंगाचं दर्शन जरूर घेतो. म्हणूनच अशा महान श्रेष्ठ भक्ताची तुलना ही पांडुरंगाशी होऊन गेली. त्यामुळेच या आषाढी एकादशीला महत्त्वाचं स्थान निर्माण झालं. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की. धन्यवाद.